आयर्न, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन असे भरपूर घटक असलेली आपण इथे खीर बनवतोय. 2 चमचे अळीव स्वच्छ करून घेतलेत, एक पाण्याने धुवून घेतलेले आहेत. यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालून झाकून ठेवतोय. 1 तासभर हे झाकून ठेवल्यानंतर आपण खीर बनवायला सुरुवात करतोय. अर्धा लिटर दूध जे आहे ते आपल्याला इथे लागणार आहे, तर ते तापून आपण ते पण दूध बाजूला काढून ठेवतोय. कढईमध्ये काजू, बदाम आणि अक्रोड मी घेतलेले आहेत. व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची. 1 तासानंतर अळीव जे आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत. कढईमध्ये साजूक तूप घेतले 1-1.5 चमचा. यामध्ये अर्धी वाटी गूळ आपण मेल्ट करून घेऊया. गूळ मेल्ट झाल्यानंतर यामध्ये भिजलेले जे अळीव आहेत ते पूर्ण यामध्ये पाण्यासकट आपण ऍड करतो आहोत. 4-5 मिनिटांसाठी अळीव चांगले शिजवून घेतलेत. उकळी आल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटची जी पावडर बनवली ती ऍड केली. वेलची आणि जायफळची पूड अर्धा चमचा वापरून इथं मिक्स करून घेतले आणि नंतर गॅसची फ्लेम मी बंद करतेय. परत एकदा ही खीर जी आहे ती हलवून घ्यायची, म्हणजे 1-2 वाफा ज्या आहेत त्या निघून गेल्या की मग आपण यामध्ये दूध ऍड करतो आहोत. इथे खीर जी आहे ती कोमट आहे आणि दूध पण आपलं कोमट आहे, यामुळे खीर जी आहे ती अजिबात फाटणार नाही आणि मस्त चवीची आणि हेल्दी खीर आपण इथं बनवलेली आहे. आठवड्यातनं 2दा नक्की खायची आहे.